नमस्कार. आपण मागच्या वेळेस आहाराचा विचार केला. माऊलींनी खूप चांगली उदाहरणं आपल्याला समोर दिली, की अन्नावर किती गोष्टी अवलंबून असतात. कोणत्या वृत्तीनं आपण अन्न खातो याबद्दल खूप चांगला सखोल विचार गीतेने पण केला आणि ज्ञानेश्वरीने पण केला. आज आता अन्नानंतर यज्ञ म्हणजे कर्म, या कर्माचा विचार आपण करणार आहोत. सात्विक कर्म कशाला म्हणायचं, राजस कर्म कशाला म्हणायचं, तामस कर्म कशाला म्हणायचं, हे माऊली आपल्याला उदाहरणाने पटवून देणार आहेत. मागच्या वेळेसच आपण ओळी पाहिली होती की आता ययावरी आहाराची या परी यज्ञुही अवधारी त्रिधा असे. या आहाराप्रमाणेच त्रिधा, 3 प्रकारचे यजुही यज्ञ पण आहेत. आणि ते जे माऊली आता सांगणार आहेत ते कोणाला सांगणार आहेत, त्याचं 170व्या वयीत ओळीमध्ये अर्जुनाचं इतकं कौतुक केलं आहे माऊलीने. माऊली म्हणतात, तरी तीही माझी प्रथम सात्विक यज्ञाचे वर्म. म्हणजे या 3 प्रकारच्या यज्ञकर्मांमधलं सात्विक कर्म सर्वात प्रथम मी सांगतो. कोणाला? ऐकपा सुमहिम शिरोमणी. सर्वश्रेष्ठ अशा अर्जुनाला सांगतो. कशात सर्वश्रेष्ठ आहे अर्जुन? सुमहिम म्हणजे अत्यंत वाखाणण्यासारखा आहे, अत्यंत कीर्तिवान लोकांच्यामध्ये श्रेष्ठ असणारा, शिरोमणी असणारा असा अर्जुन आहे. त्या अर्जुनाला मी सात्विक किंवा कशाला, कर्माचे 3 प्रकार काय आहेत, सात्विक कर्म कशाला म्हणायचं ते सांगतो आहे. म्हणजे मला हे वाचताना असं वाटलं की एखादा प्राध्यापक किंवा उत्तम शिक्षक कसा असतो की हुशार मुलांना नेमकं काय सांगायचं हे तो ठरवतो. कुठली उदाहरणे द्यायची, काय सांगायचं, कारण त्यांना साध्या साध्या गोष्टी सगळ्या माहितीच आहे. त्यांना काहीतरी विशेष सांगायला पाहिजे आहे. आणि त्यामुळे अर्जुनाला माऊली म्हणतात की हा ऐक पा, तू ऐक बरं मी तुला काय सांगतोय ते, कारण तू कसा आहे सुमहिम शिरोमणी, कीर्तिवान लोकांच्या मधला तू शिरोमणी आहेस. अशा तुला मी आता यज्ञकर्म काय आहे, किती प्रकारचे आहेत आणि काय काय फरक आहे तिन्हीमध्ये तो तुला सांगतो. याचा अर्थ असा पण आहे की कर्मावरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. कर्म चांगलं तर सगळं चांगलं. आणि ते चांगलं कर्म, सात्विक कर्म म्हणजे नेमकं काय, आपल्या दृष्टीने आपण जरा विचार करतो. आपण मी बाबा सगळं चांगलीच कर्म करतो, आमच्या मनात सुद्धा बाबा कोणाबद्दल असं काही वाईट येत नाही, अशा दृष्टीनं आपण सात्विक कर्माचा विचार करतो. सुमहिम शिरोमणी असणाऱ्या अर्जुनाला माऊली सात्विक कर्म सांगणार आहेत. म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपल्या प्रत्येक कर्माच्या मागे कसा बारीक बारीक का होईना थोडासा स्वार्थ हा असतो. आता तो कसा घालवायचा याच्यासाठी गीता ज्ञानेश्वरी आपल्याला सांगतात की खरं सात्विक काय, त्याचा आज आपण विचार करणार आहोत. गीतेचा श्लोक आहे 11वा. अफलाकांक्षिभिः यज्ञो विधिदृष्टो य इज्जते यष्टव्यमेवेति मनः समाधाय स सात्विका. सात्विक. सात्विक कशाला म्हणायचं तर 4 गोष्टी गीतेच्या या श्लोकामध्ये सात्विक यज्ञासाठी म्हणून दिलेल्या आहेत. कुठल्या कुठल्या की जे कर्म, जे कर्म विधिदृष्ट हा यज्ञ. यज्ञ म्हणजे कर्म. विधिदृष्ट म्हणजे शास्त्राने सांगितलेलं कर्म असेल ते सात्विक कर्म. आता शास्त्राने काय सांगितलं आहे ते आपल्याला समजून घ्यायलाच पाहिजे. पण व्याख्याच करायची झाली तर सात्विक कर्म कशाला म्हणायचं, जर शास्त्राने सांगितलं आहे ते सात्विक कर्म. आणखीन कसलं तर यष्टव्यम एव, की कर्तव्य असणारं काय, त्याचं परिणाम काय याचं, कर्तव्य माझं काय आहे ते कर्तव्य म्हणून करणं आणि शास्त्राने मान्यता असते. 2 गोष्टी झाल्या. आणि तिसरं मनःसमाधाय, मनाला अत्यंत समाधान वाटलं पाहिजे. जर कर्म नीटपणे झालं ना, सगळ्या आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करून आपण केलं ना की मग आपल्याला समाधान असतं. त्याचाही विचार आता सात्विक यज्ञामध्ये, सात्विक कर्मामध्ये होणार आहे. त्यामुळे तिसरा मुद्दा एका श्लोकामध्ये सांगतात की आपल्याला आपल्या कर्माबद्दल समाधान वाटलं पाहिजे. आणि चौथं निरपेक्ष बुद्धीनं आपल्याला की अपेक्षा ठेवायचीच नाही आहे असं मिळावं, या फलासाठी मी करतो आहे असं म्हणायचं नाही. अशा 4 गोष्टी जर असेल तर त्याला सात्विक म्हटलं. आपण अन्नाचा विचार केला होता तेव्हा पण एक गोष्ट अशी म्हटली होती की अन्न हे असंच कुठलं चांगलं वाईट असं नसतं. तो जो कोणी घेणारा असतो त्याची जी काही वृत्ती असते त्याच्यावरती ते ठरतं, राजस आहे का, तामस आहे का, सात्विक आहे. तसंच यज्ञाच्या बाबतीत आहे. यज्ञ म्हणजे कर्म. हे कर्म चांगलं का वाईट असं नाही, त्या कर्म करण्याचा हेतू काय आहे, त्याची वृत्ती काय आहे,
त्या कर्म करणाऱ्याची नेमकी श्रद्धा कशावरती आहे, ह्या सगळ्यावरती ते कर्म सात्विक आहे का राजस आहे का तामस आहे ते ठरत आहे. म्हणजे अगदीच म्हणायचं झालं तर प्रत्येक कर्माच्या मागची जी भावना असते ना, ती भावना जशी असेल तसं त्या ते कर्म घडतं. चांगल्या भावने केलं म्हणजे असं आपण नेहमी उदाहरण देतो की घरातली आजी एक नातवंडाला जर बरं नसेल आणि लाडू जरी घरात असले तरी सुद्धा खोटंच सांगते, अरे लाडू संपले, मी करीन ना पुढल्या आठवड्यात परत तुला बरं वाटलं की. आता हे जे की तिचं बोलणं आहे ते म्हणजे कर्म आहे, हे कर्म तसं पाहायला गेलं तर असत्य आहे, संपलेलं नाही आहेत लाडू, पण ते हिताचं आहे. अशा प्रकारच्या गोष्टी आपण यापूर्वी पण मान्य केलेल्या आहेत की हेतू काय आहे, त्या कर्माच्या मागच्या हेतूवरती ते कर्म सात्विक आहे का कसं आहे ते ठरतं. त्यामुळे अंतिमतः कल्याण असणारी गोष्ट असेल, म्हणजे अगदी आईनं चांगल्या सवय मुलांना चांगली लागावी म्हणजे फटका जरी मारता, फटका मारणं किंवा मारणं ही गोष्ट तामस कर्मामध्ये येते. पण आईने ज्या कारणासाठी म्हणलं आहे त्याच्यात त्या मुलाचं हित आहे, त्यामुळे स्वाभाविकच ते जरी कर्म दिसायला तामस दिसलं, मारणं हे तामस असलं शिक्षकाचं आईचं, तरी ते त्याच्या हितासाठी असल्यामुळे ते सात्विक कर्मामध्ये मोडतं. अशा प्रकारे गीता आपल्याला सांगते फलाकांक्षी. फलाकांक्षी म्हणजे काय तर कर्म झाल्यानंतर जी काही फळाची इच्छा आहे, अमुक एक केलं तर काय मिळेल, तमुक केलं तर काय मिळेल, असं झालं तर काय होईल वगैरे गोष्टी आहेत ना, तर तेव्हा त्या कर्मानंतर असं असं व्हावं अशा प्रकारची वृत्ती असते. ती असताच कामाने अफलाकांक्षी असं म्हटलं आहे की असं विचारच असता कामा नये की कर्म केल्यानंतर मला त्याच्यातून काय मिळणार आहे याचा विचारच असता कामा नये. शास्त्राचा त्यांनी उल्लेख केला की शास्त्राला धरून असलं पाहिजे. म्हणजे शास्त्र काय सांगतं, तर शास्त्र पण आपल्याला सांगतं की इच्छा धरून कर्म केलं तर त्याला काम्य कर्म म्हणायचं. काहीतरी कामना असते, काहीतरी इच्छा असते, हे माझं झालं ना तर मी असं करेन. किंवा दुसरं पण असतं की वा लेकाला फर्स्ट क्लास मिळाला, आता मी सत्याची पूजा करेन. म्हणजे काहीतरी हेतू चांगलं झालं असेल म्हणून भगवंताचे आभार, किंवा चांगलं व्हावं म्हणून भगवंताबद्दल एक त्याच्याकडून अपेक्षा, अशा प्रकारची जी कर्म असतात त्याला सगळ्या सकाम कर्म किंवा काम्य कर्म असं गीतेने 3ऱ्या अध्यायातच आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे हे काही शास्त्र म्हणजे सात्विक कर्मात मोडत नाही, हे काम्य कर्मात मोडतं, कामाला ठेवून केलेलं कर्म. निषिद्ध कर्माबद्दल तर विचारच नको करा की नाहीच करायचं, म्हणजे निषिद्ध शास्त्राला मान्यच नाही आहे ते कर्म, टाळायचंच, नाहीच करायचं. म्हणजे चोरी, मारामारी, लुटारूपणा, फसवणूकपणा, दुसऱ्याला लागेल असं बोलणं वगैरे वगैरे, अशा ज्या सगळ्या गोष्टी आहेत ती कर्म नाहीच करायची, कारण ती निषिद्ध शास्त्राला मान्यच नाही आहेत. आणि तिसरी नित्यकर्म किंवा नैमित्तिक कर्म जे आपण नेहमी म्हणतो की नित्यकर्म जे आहे ते काही रोज सकाळी तोंड धुवायचं, आंघोळ करायची, देवाची पूजा करायची, स्वयंपाक करायचा, नोकरीला जायचं, या ज्या सगळ्या नित्याच्या करायच्या गोष्टी आहेत, या सगळ्या नित्यकर्म आहेत आणि ते करायचेच. त्याच्या काही फळाकडे रोज बघायचं नाही आहे, ती नित्यच कर्म आहेत, ती रोजच्या रोज केलीच पाहिजेत आणि ती नीटच केली पाहिजे. त्याच्यासाठी त्या कर्मानंतर फळाकडे बघण्याचं काही कारणच नाही, ती चांगली नीटपणाने करायलाच पाहिजे. नैमित्तिक कर्मांबद्दल पण आपण असं, त्यामुळे ही सगळी कर्माचे जे प्रकार आहेत ते आपण पूर्वी कर्मयोग पाहताना पाहिलेले आहेत. पण त्याचं आत्ता आठवण करून देण्याचं कारण असं की त्यातल्या याला सात्विक कर्म म्हणतात एवढी व्याख्या पुरणार नाही आहे. त्यांनी सांगितलं की शास्त्राला धरून पाहिजे, फळाची अपेक्षा न ठेवता पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं समाधान झालं पाहिजे आणि आपलं ते कर्तव्य आहे असं म्हटलं पाहिजे. चारही गोष्टी असतील तर त्याला सात्विक कर्म म्हणायचं आहे ना. त्यामुळे नुसतं नित्यनैमित्तिक कार्य आम्ही रोजच करतो, तर नैमित्तिक कार्यामध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे की जे काही आपण सणवार, कुळधर्म, कुळाचार अशा सगळ्या गोष्टी करतो, कार्यक्रम असतात आपल्या घरी, आता गेट टुगेदर, बड्डे साजरे वगैरे वगैरे, तर त्याची जी सगळी काही कर्म, त्याची तयारी, त्याची योजना, या सगळ्या गोष्टीसुद्धा आपण करतोच की. तर हे सुद्धा नैमित्तिक कर्मामधलं आपलं कर्तव्य कर्म आहे असं म्हणायला हवं. याच्यातून सुद्धा जर का काही मिळवायचं नसेल, वा काय छान झाला तुमच्याकडला कार्यक्रम, अशी पण अपेक्षा ठेवायची नसेल, तर मग आपण ह्या 4 जे आपल्याला या श्लोकामध्ये भगवंतांनी अटी घातली त्याच्यात जाईल. पण नैमित्तिक कर्म करताना सुद्धा आपल्या मनामध्ये भाव कोणता असतो तो तपासायला लागतो आपल्याला. ते आपण कर्तव्य कर्माने करतोय का, फळाशाची आशा ठेवत नाही आहोत का, हे सगळं आपल्याला तपासायचं आहे.
करायचंच आहे आणि नाही केलं तर काय असा प्रश्न मनात येतो. म्हणजे जसं अगदी रिटायर्ड होताना नियम निघाले होते की एक तर शाळेत वेळेवरच पोचायचं, बरोबरच आहे. शिक्षकांनी बेल व्हायच्या आधी शाळेत पोचलंच पाहिजे. पण एकदा उशीर झाला, दोनदा उशीर झाला, तीनदा उशीर झाला, तर मात्र लेट मार्क लागायचा. आता कसं असतं, चोराला बरोबर चोराच्या गोष्टी कळतात. तिसरा लेट ज्या दिवशी होणार आहे, त्या दिवशी मंडळी रजाच घ्यायची. आता याला काय म्हणायचं? तर असे नाही कर्म. नित्यनैमित्तिक कर्मामध्ये आपलं कर्तव्य काय आहे? आज काही रजेचं कारण नाही आहे. केवळ एक 2-5 मिनिटं लेट होणार आहे, तिथे लेट मार्क लागणार आहे. तो तिसरा लेट मार्क असणार आहे. त्यामुळे एक कॅज्युअल खर्च होणार आहे. पण आजचा दिवस मला घरी बसायचं कारण नाही आहे. पण मी काय विचार करते, की मग कशाला जायचं? नाहीतरी रजाच लागणार आहे. अशा ज्या असतात ना गोष्टी, त्या सगळ्याचा विचार या काम्यकर्म, नित्यनैमित्तिक कर्म म्हणतो आपण, कर्तव्य कर्म. आता म्हटलं तर काय, नियमांचं पालन करणं हे कर्तव्य कर्म आहे ना, नियम आहे तो, की वेळच्या वेळीच आलं पाहिजे वगैरे वगैरे. तर हे असे जे दोष निर्माण होतात, त्या दोषांचं ह्या कर्तव्य कर्म नीट केलं नाही तर दोष निर्माण होतात. याचा पण विचार आपल्याला काय जर अफलाकांक्षी असा जो शब्द वापरला आहे, अमुकच एक फळ मिळालं पाहिजे, हा दुराग्रह, हा अभिमान असता कामा नये, म्हणून त्याला अफलाकांक्षी म्हटलेलं आहे. यज्ञकर्म करायचं आहे, फळ अर्थातच खरं म्हणजे असं आहे ना, की यज्ञकर्मामध्ये योग्य ते फळ मिळणारच असतं. कारण कर्म केलेलं असतं ना, त्या कर्माचं फळ, योग्य कर्माचं योग्य ते फळ मिळणारच असतं. फक्त प्रश्न आहे की अमुकच मिळालं पाहिजे असं आपण अपेक्षा ठेवता कामा नये. त्याला अफलाकांक्षी असं म्हटलं आहे. इथे आपण आता यज्ञाच्या जागी कर्म शब्द वापरतो आहोत. कारण गीतेमध्ये यज्ञ शब्द आला असला तरी आता आत्ताच्या काळाप्रमाणे अलीकडे की आता आपण यज्ञ करत नाही. फार फार तर आपल्या काही नित्यनैमित्तिक काय आपले सणवार पूजा अर्चा असतात. काही वार्षिक आपण काय सत्यांची पूजा करतो किंवा अशा अशा गोष्टी आपण करतो. पण यज्ञ असे होत नाहीत. सामुदायिक ह्याच्यामध्ये यज्ञ होतात. म्हणजे जसं गणेश याग असतो, शतचंडी याग करतात, विष्णू याग करतात. अलीकडे आपल्याला घंटाईच्या मंदिरामध्ये या सगळ्या यागांचा आनंद घेता येतो. तर असे पूर्वीच्या काळी हे यज्ञ याग व्हायचे आणि याचा विधी असायचा. म्हणजे कितीतरी ते ऋत्विज म्हणजे यज्ञविधी करणारे जाणकार असं वेदमूर्ती यायच्या किंवा अग्निसुद्धा तयार करावा लागायचा. ती वेदाचे म्हणजे यज्ञकुंडाची जागा शुद्ध करून घ्यायला लागायची, यज्ञकुंड मांडावं लागायचं, खूप सारी तयारी, निरनिळ्या प्रकारच्या समिधा यज्ञामध्ये आहुती द्यायला लागायच्या. अशा सगळ्या गोष्टींना आपण यज्ञ असं म्हटलेलं आहे. आता अलीकडल्या काळामध्ये यज्ञ होत नाहीत, पण चांगलं काही पूर्वी घडत होतं त्याच्यावर आक्षेप घेणारे खूप असतात. लगेच यज्ञ म्हटलं की किती किती गोष्टी तुम्ही अग्नीमध्ये टाकूनच देता असं म्हणतात. म्हणजे ही लोकं अशा गाड्या उडवत आहेत आणि त्यांनी प्रदूषण होत आहे ती नाही लक्षात घ्यायची. खरं तर असं आहे की यज्ञामध्ये ज्या समिधा किंवा यज्ञामध्ये ज्या वस्तूंची आहुती दिली जाते त्यांनी सगळं वातावरण शुद्ध होतं. असो, त्याचा काही विषय आज आपला नाही आहे. मुद्दा असा आहे की यज्ञ शब्द जरी वापरला असला तरी देखील आपण जे करत असतो कर्म, त्या कर्मांबद्दल आपल्याला विचार करायचा आहे. सर्वांच्या भल्यासाठी, सर्वांच्या हितासाठी, सर्वांच्या कल्याणासाठी असणारं जे उत्तम कर्म त्याला यज्ञ म्हणायचं. हे जे पूर्वी यज्ञविधी होत असे ते सगळ्यांच्या कल्याणासाठी असायचे आणि म्हणून शब्द जरी यज्ञ वापरला असला तरी आपल्याला त्याचा इथे अर्थ कर्म अशा अर्थाने घ्यायचं आहे आणि ते कर्म हे सगळ्यांच्या भल्यासाठी असणारं असावं अशा प्रकारचा विचार करायचा आहे. त्यामुळे सगळ्यांच्या कल्याणाचं आहे. मला फळ मिळावं हा खरा काही प्रश्नच येत नाही आहे. दुसरं, मनाला समाधान मिळालं पाहिजे, ती फार मोठी महत्त्वाची गोष्ट आहे की आपण जे कर्म करतो आहोत ते कर्म केल्याचा एक आनंद, ते कर्म केल्याचं एक समाधान आपल्याला मिळालं पाहिजे. आणि थोडीशी परीक्षा अशी बघायची, माझ्यामधले जे दोष आहेत ते दोष कमी होत आहेत का? मनाला आनंद मिळाला पाहिजे, एखाद्या कर्माने आपल्याला आनंद मिळतो. जसं आपण सत्कर्माचा, स्वाध्यायाचा किंवा सात्विक यज्ञाचा, सात्विक कर्माचा विचार करतो तर आपण एखाद्या ग्रंथाचा अभ्यास करतो. त्यावेळेला आपल्याला ग्रंथ म्हणजे मिटल्यानं आहा काय छान वाटलं,
असं वाटतं का? असं आनंद समाधान होतं का? ते वाचल्यावर आपल्या ज्या काही त्रुटी आहेत, उणिवा आहेत, काही आपल्यामधले चुका आहेत, त्या आपल्या लक्षात येतात का? त्या चुका दुरुस्त होण्याचा, त्या स्वभावातल्या दोषांना बाजूला करण्याचा आपण काही प्रयत्न करतो का? अशा सगळ्या गोष्टी ह्या समाधान या शब्दामध्ये अध्यारूत आहेत. आपल्याला ते कर्म केल्यावर भगवंत सांगतायत समाधान मिळालं पाहिजे, आनंद मिळाला पाहिजे. म्हणजे आता माझा अनुभव सांगते. कधी-कधी तुमच्याशी मी बोलत असताना एखाद दिवशी मला इतकं समाधान मिळतं, की हां, हां, आज अगदी छान वाटलं ओव्यांचा अर्थ सांगताना. एखाद दिवशी जर आपण खूप कमी पडलो, आज नाही माझ्या मनाचं समाधान झालं. हे जे आहे ना, ते फक्त आपल्यालाच कळतं, की समाधान होणं, आनंद होणं आपल्या कृतीचा, आपल्या कर्माचा. आणि मग ते जर आनंद तितका 100% मला मिळाला नसेल, तर काय चुकलं? मग ती उणीव, ती त्रुटी, ती कमतरता मी भरून काढते का? असं सगळा विचार ह्या एका सात्विक कर्मामध्ये आपल्याला करायला सांगितलेलं आहे. दुसरं जसं अफलाकांक्षी सांगितलं किंवा आत्ता समाधानाचं सांगितलं, तसं हे जे यज्ञकर्म आहे शास्त्राच्या नियमाप्रमाणे करायचं आहे, किंवा आपण असं म्हणूया की आपण काय सगळेजण शास्त्र वाचायला जात नाही, तर निदान आपण असं प्रथेप्रमाणे करायचं आहे, की जी मोठी माणसं ज्या पद्धतीनं कर्म करतात, त्यांनी जी प्रथा घालून दिली आहे, त्या प्रथेप्रमाणे ते करायचं आहे. म्हणजे अगदीच विचार करायचा झाला तर हल्ली जे आपल्या पिढीला खटकतं त्याचंच उदाहरण देते, की खरं तर देवाब्राह्मणांच्या समक्ष विधियुक्त ठरलेल्या पद्धतीनं विवाह समारंभ व्हावा असं आपण म्हणतो. अलीकडे रजिस्टर विवाह करण्याची अनेकांची म्हणजे काय कायदेशीर होतं ते. रजिस्टर लग्न करणं ही कायदेशीर बाब पूर्ण केल्यासारखं आहे, मान्य आहे ते. परंतु शास्त्राप्रमाणे, प्रथेप्रमाणे तो विवाह विधी होत नाही. आणि मग आपण ज्या समाधानाची गोष्ट करतो, त्या समाधानाची गोष्ट येते, की असं वाटतं ते शास्त्राने सांगितल्याप्रमाणे किंवा आपल्या प्रथेप्रमाणे केलं नसल्यामुळे आपल्याला समाधान नाही झालं. मग आता बऱ्याचदा असं होतं, की परदेशामध्ये रजिस्टर करून झालेलं असतं. मग सवडीनं मंडळी येतात आणि मग आपण इथे आपल्या पद्धतीप्रमाणे, शास्त्राच्या पद्धतीप्रमाणे, प्रथेप्रमाणे विवाह करून घेतो. हे आपल्याला आता लक्षात येईल, की शास्त्राप्रमाणे म्हणजे किंवा प्रथेप्रमाणे म्हणजे काय? आणखीन थोडासा विचार केला तर हे तर अगदी म्हणजे ही एक सोय म्हणून झालं असं म्हणायला हरकत नाही. पण हल्ली तर मला अजून आक्षेपार्ह वाटतं ते असं, की आमच्याकडे ही प्रथा नाही आहे. प्री वेडिंग. लग्न ही एक काहीतरी जबाबदारीची गोष्ट आहे आणि त्यासाठी म्हणून ज्या काही प्रथा, जे काही शास्त्र, जे काही नियम आहेत, त्यांचं पालन व्हायला पाहिजे. लिव्ह इन रिलेशनशिप किंवा ती प्री वेडिंगसाठी कुठेतरी जाऊन फोटो काढून येणं वगैरे, हे शास्त्राला धरून नाही आणि याच्यातून समाधान मिळत नाही. याच्यातून ज्या अनेकानेक गोष्टी येतात, त्या सगळ्याचा जर विचार केला, मग ह्याला उपाय काय असं जेव्हा मनात येतं, तेव्हा असं वाटतं की आता आपल्याला येणार आहे, कर्तव्य शब्द येणार आहे. मग आपलं कर्तव्य काय? तर आपलं कर्तव्य आहे की जी गोष्ट शास्त्राला धरून नाही, जी गोष्ट आपल्या मनाला पटत नाही आणि जी दुसऱ्याच्या हिताची नक्कीच आहे, ती सांगितल्याशिवाय राहायचं नाही. हे का नाही करायचं? असंच झालं पाहिजे असंही नाही म्हणायचं. पण आपलं काम आपण चोख बजावलं आहे असं मात्र जरूर करायचं. ही फार मोठी जबाबदारी आहे आपली असं दिसतं. कारण समाजाच्या दृष्टीने सुद्धा आपण जाऊ दे, आपलं कोण ऐकणार आहे, असं जेव्हा म्हणतो ना, तेव्हा आपल्याही मनाचं समाधान होतं. आपण जे कर्म केलं आहे, की मला काही हे मान्य नाही आहे, पण माझं कोण ऐकणार आहे? असं जे आपण म्हणतो, त्याच्यात आपल्यालाही समाधान नाही आहे. मग आपल्याला समाधान कशाला आहे? मी योग्य वेळेला माझा जो काही रोल होता तो मी केला. आता त्याचं जे काही आहे, ते त्यांचं ते पाहतील. पण माझा रोल मी केला असंच एक समाधान असतं, ते मिळालं पाहिजे. मी ह्या ओव्यांचा अभ्यास करता मला सारखं असं वाटत होतं, की खरंच माऊलींनी किती पूर्वी ह्या गोष्टी लिहून ठेवल्या, की कर्तव्य पाहिजे, शास्त्राला धरून पाहिजे आणि मनाला समाधान मिळालं पाहिजे. अशासाठी ते करायचं आहे. यष्टव्य म्हटलंय, मग ते जे आपण कर्म करणार आहोत, तिथे मीच का वगैरे प्रश्न नाही आहे. माझं कर्तव्यच आहे. कर्तव्य कर्म करायचं आहे म्हणजे मलाच ते करायचं आहे. मीच का करायचा हा प्रश्नच मनामध्ये येऊ द्यायचा नाही. ते माझं कामच आहे, माझं कर्तव्यच आहे, असं म्हणून करायला पाहिजे. हे सगळं सात्विक वृत्तीचे लोक अशा प्रकारचं कर्म करतात किंवा अशा प्रकारचं कर्म हे सात्विक कर्म आहे.
ह्या 4 गोष्टींनी युक्त असणारं जे कर्म आहे ते सात्विक कर्म, किंवा वेगळ्या पद्धतीने म्हणायचं की सात्विक माणूस कोण, तर त्याचं कर्म हे 4 प्रकारांनी असतं. भगवान गोपाळकृष्ण खरंच क्रांतिकारक. त्यामुळे हा जो कर्मशब्द, यज्ञासाठी आपण कर्मशब्द वापरला आहे, आणि त्याचं व्याख्या करताना आपण असं म्हटलं की सगळ्यांच्या कल्याणासाठी हे असलं पाहिजे. हे जे यज्ञ कर्म आहे ते सर्वांच्या कल्याणासाठी असलं पाहिजे, सर्वांच्या कल्याणासाठी असणारं योग्य कर्म, अशी त्या यज्ञाची व्याख्या आपण केलेली आहे. आता इथे काही स्वार्थाचा संबंधच नाही आहे, सगळ्यांच्या हिताचं आहे, स्वचा विचार करायचाच नाही आहे, त्यामुळे दोष लागण्याचा काही प्रश्नच नाही आहे. वैयक्तिक स्वार्थ यामध्ये नाही. वैयक्तिक स्वार्थ ठेवून केलं कर्म तर त्याला बंधन येतं. इथे बंधन पण लागायचं नाही, अहंकार यायचा प्रश्न नाही, अभिमान यायचा प्रश्न नाही. आणि हे सगळं करताना सात्विक यज्ञ किंवा सात्विक कर्म लक्षात घेताना सर्वांसाठी, सर्वांच्या सहभागाने पण ते केलेलं कर्म असलं पाहिजे. म्हणजे फक्त आपणच नाही करायचं आहे, सगळ्यांचा सहभाग असला पाहिजे असं पण आहे. सामाजिक असू दे, किंवा आपण असं म्हणूया की प्रापंचिक कौटुंबिक असू दे, आपण जे काम करतो तिथलं असू दे, या सगळ्या कर्मांमधलं कुठल्या कर्माबद्दल आपण विचार करतोय, तर समुदायाच्या हितासाठी समुदायाने केलेलं कर्म असा विचार करायचा आहे. आणि त्यांनी मिळणारं मनाला समाधान, मनाला मिळणारी प्रसन्नता, म्हणजे अगदी व्याख्या म्हणून असेल तर सर्वांनी सर्वांच्या हितासाठी केलेलं कर्म असं त्याला म्हणायचं. म्हणजे आपण थोडं उदाहरण म्हणून घेऊया की आता वृक्ष लावणं हे सात्विक कर्म आहे की नाही, यज्ञ कर्म आहे की नाही. आपण अक्षरशः गेल्या काही वर्षांमध्ये या सृष्टीकडून नुसतं ओरबाडून घेतलेलं आहे. त्यामुळे आपल्याला आपलं सगळ्यांचं हे कर्तव्य आहे की आपण म्हणजे कागदाचा अमर्याद वापर, मी आता सध्या परदेशात राहते, इथे मी पाहते उठल्यापासून किती ठिकाणी, म्हणजे ठिकठिकाणी डायनिंग टेबलावर, गाडीमध्ये, जिकडे तिकडे कागदाच्या बॉक्स आहेतच. बसा बसा कागद सगळ्या गोष्टींसाठी वापरला जातो. असं आपल्या मनाला असे चटके बसतात की अरे एवढ्या मोठ्या प्रमाणात काय, म्हणजे आता आपल्या लहानपणी आपण हे सगळं संस्कार झालेत आपल्यावर की अगदी पाटकोरे कागदसुद्धा वापरायचे, की इतकं कशाला, म्हणजे मोठेपणा म्हणून नाही सांगत, पण एखाद्या संस्थेचा हिशोब असा पाटकोऱ्या कागदांवर कच्चा लिहिणं आणि मग ते रजिस्टर करणं, याचं प्रत्यक्ष उदाहरण मी पाहिलं आहे. आमच्या घरी असं जाहिरातीचे कागद वगैरे यायचे, ते सगळे माझे वडील जमा करून ठेवायचे, कारण त्याची एक बाजू रिकामी असायची आणि त्या सगळ्या त्या एक बाजूला रिकाम्या असणाऱ्या कागदांवरती कच्चे हिशोब लिहिले जायचे आणि मग ते रजिस्टरमध्ये नोंद केली जायची. तर असं सगळं केलं आहे. त्यामुळे आता हे सगळ्यांच्या सुखासाठी सगळ्यांनी करावयाचं काम असेल तर आपल्या लक्षात येईल की हे एक यज्ञकर्म आहे. झाडं लावा आणि सगळ्याला त्याचा उपयोग होईल. मध्यंतरी आमच्या पिढीतल्या एका फडकेबाईंचा फडक्यांवरती छान सुंदर लेख आला होता, सगळ्यांनी वाचला येतो. त्यामुळे खरोखर एखाद्या घरात कार्य असेल तर त्या घरातल्या बाईंनी किती बारीक बारीक गोष्टी करायला पाहिजेत, की सकाळी उठल्या पाय पुसण्यापासून, ताटं पुसण्यापासून, चक्का गाळण्यापासून किती किती ठिकाणी कशा कशा प्रकारची फडकी लागतात आणि तीच कशी योग्य असतात, असा सगळा विचार करून आपल्या आधीची पिढी वावरत होती. ते आपण डोळ्यांनी पाहिलं आहे. उदाहरण द्यायचं म्हणजे एवढंच की हे सगळ्यांच्या हितासाठी आहे, की झाडं पुन्हा पुन्हा लावणं किंवा झाडं न तोडणं, कागदाचा अमर्याद वापर न करणं, जंगलं शोरबाडून न टाकणं. आज आपण ना निसर्गाने दिलेल्या सगळ्या गोष्टींचा वाटेल तसा वापर केला आहे. आपण इमारती बांधल्या, विहिरी सगळ्या बुजवल्या, नद्या लहान करून टाकल्या, तळी लहान करून टाकली. पिण्याच्या पाण्याचे जे साठे मुबलक आपल्याकडे होते त्या सगळ्यावरती माणसांनी आपल्या सुखासाठी, खोट्या सुखासाठी ह्या अशा गोष्टी केल्या. त्याच्यात सर्वांचं अहित झालं. तर ही जी गोष्ट आहे ती आपल्याला या यज्ञकर्मामध्ये येते. याचा विचार आपल्याला सात्विक कर्मामध्ये करायचा आहे. हे सगळं माणसांनी करणं आवश्यकच आहे. हे माणसांनीच करणं आवश्यक आहे.
इतर प्राण्यांचा विचार केला, तुलना केली आपल्याशी, तर इतर प्राण्यांना काही अशा प्रकारचं काहीच करायचं, अशा प्रकारचा विचारच नाही आहे. दुसऱ्याच्या हिताचा, दुसऱ्याच्या चांगल्याचा विचार करून आपण काही कर्म करायचं आहे असं काही प्राणीमात्रांमध्ये नाही आहे. प्राणीमात्रांच्या म्हणजे माणसाच्या सुखासाठी प्राणीमात्रांना काम करावं लागतं, बरोबर आहे. म्हणजे अगदी कुत्रा मांजर पाळीव प्राण्यांना घरामध्ये शिकवलं जातं, त्यांना अगदी त्यांची बुद्धिमत्ता दाखवली जाते, पण त्याच्यात कौतुक त्यांच्यापेक्षा मालकाचं होतं, शिकवणाऱ्याच होतं ना. त्यामुळे प्राणीमात्रांच्या दृष्टीने विचार केला तर त्यांना इतरांच्या सुखाचा असा काही विचार करायचं कारण नाही, तसा काही ते विचार करत नाहीत. त्यांचं आपलं पोट भरलं की ते स्वस्थ बसतात. आपण मात्र माणसं ह्या प्राण्यांकडून अशी कामं करून घेतो, त्यांना काही त्याचं जरुरी नसते. माणसाचं जरा वेगळं तेच आहे. नाना प्रकारचं आपण आपल्या जो कला आपल्याला आवडतात, निरनिराळ्या प्रकारची कामं आपण करतो. ह्या सगळ्या कामांमध्ये सात्विक कर्म किंवा दुसऱ्याच्या हिताचा आपल्याला विचार करायला ते सांगत आहेत. आता तसं पाहायला गेलं तर आपल्या आनंदासाठी आपण कितीतरी गोष्टी करतो. कला ही गोष्ट अशीच आहे की ती आपल्या आनंदासाठी आहे. चित्र काढतो, एखादं संगीत गाणार आहे तर तो उत्तम गाणी गातो. आपल्याबरोबर इतरांनाही आनंद देण्याचा त्याचा प्रयास असतो, हे बरोबर आहे. पण स्वतःचा पण आनंद आहे आणि इतरांनाही तो आनंद देतो असं आपल्याला दिसतं. काही काही गोष्टी तर अशा समजा ट्रेकिंगची आवड आहे तर काही नाही, प्रत्येक सुट्टीच्या दिवशी ट्रेक करायला गेला, ज्याला मोठी सुट्टी मिळाली की आणखीन कुठेतरी हिमालयात गेला वगैरे वगैरे दिसतं. अशा गिर्यारोहणाच्या संदर्भात आवड असणारी कितीतरी मंडळी दिसतात. हे सगळं माणसालाच करावंसं वाटतं. निरनिराळे खेळ खेळतात, निरनिराळ्या कला आत्मसात करतात, काय स्पर्धा असतात, ॲथलेटिक्समध्ये जातात, किती किती गोष्टी माणूस नवनवीन शिकण्याचा प्रयत्न करतो. या सगळ्याला प्रयत्न आहेत, श्रम आहेत, कष्ट आहेत, पण माणसाला असं काहीतरी करावंसं वाटतं. हे सगळं करावंसं वाटणं हे माणसाचं वैशिष्ट्य आहे, बरोबरच आहे. त्यातून त्याला कीर्ती मिळते, त्याचं नाव होतं, हे पण आहे. मान सन्मान मिळतो त्याला. लोक समाजामध्ये त्याचं कौतुक होतं, वर्तमानपत्रात त्याचे फोटो येतात वगैरे वगैरे. तर हे इतर प्राण्यांची तुलना केली तर माणसाचंही वैशिष्ट्य आहे, माणूस हे करतं. जनावरांना काही फोटो बिटोची अभिलाषा नसते, माणसाला मात्र असते की फ्रंट पेजवरती फोटो आला तर त्याचं विशेष कौतुक होतं. तर अशा सगळ्या गोष्टी विचार केला तर यासाठी म्हणजे प्रत्येक माणूस काहीतरी काहीतरी करत असतो. हे सगळं हेतू काय आहे त्याचा विचार करायचा. आता आपण सद्ग्रंथाचा अभ्यास करतो आहे, तर माऊली म्हणतात हे कुठलीही गोष्ट ईश्वरप्राप्तीसाठी होती आहे का? ती जर असेल तर त्याला यज्ञकर्म म्हणायचं आहे. हे सगळं जे आपण करतो ना, ते ह्या 4 गोष्टीत बसत नाही आहे बघा. आत्ता जे आपण वर्णन केलेल्या सगळ्या गोष्टी चुकीच्या नाही आहेत, माणूसच ते करतो. इतर प्राणी कोणी असं करणार नाही आहेत. कुठल्या कलेमध्ये प्रावीण्य त्याला मिळवायचं नाही आहे किंवा आत्ता म्हटलं तसं फोटो मध्ये फ्रंट पेजवर यावं असं काही त्याला वाटत नाही आहे. हे सगळं माणसाचंच काम आहे. पण सात्विक कर्माची जी व्याख्या माऊलीने केली आहे, त्या व्याख्येमध्ये हे काही बसत नाही आहे. माऊली म्हणतात यज्ञकर्म कशाला? तर आपलं कर्म ईश्वरप्राप्तीसाठी आहे का? तर त्याला ते यज्ञत्व येतं, तर त्याला ते यज्ञकर्म होतं. भगवंतांनी विभूती सांगितली त्यांनी, यज्ञानाम जप यज्ञोस्मी. सगळ्या कर्मांमध्ये नामस्मरण, जपयज्ञ हा माझा आहे. मी कुठे भेटेन तर तिथे. बरं, जपयज्ञ आहे त्यामुळे त्याला बंधन नाही, केव्हाही करा. नामच घ्यायचं आहे भगवंताचं. त्यामुळे काय करू, कसं करू, केव्हा करू हे काही नाही आहे. केव्हाही घ्या, ते यज्ञकर्मच आहे असं भगवंताने आपल्याला सांगितलं आहे. आणि मग मन प्रसन्न झालंच पाहिजे. भगवंतानी जे काही सांगितलेलं आहे, हे यज्ञ कशाला म्हणायचं, तर त्यामध्ये त्याला समाधान मिळतंच आहे. म्हणजे यज्ञानाम जपयज्ञोस्मी या वाक्यातल्या त्या जपयज्ञाला ह्या 4ही गोष्टी लावून बघितल्या तर त्या लागतात. पण माणूस तसं करत नाही. आता आपल्याला आपलं प्रत्येक कर्म या 4 लावायचं असेल तर मग आपल्याला कीर्तीची, प्रतिष्ठेची, मान-मरातब, अहंकार, अभिमान वगैरे वगैरे सगळ्या गोष्टीपासून बाजूला राहता आलं पाहिजे. तर ते कर्म यज्ञकर्मामध्ये जाईल. कुठलीच अभिलाषा ठेवता कामा नाही, तर ते यज्ञकर्म होईल. आपण करतो, पण कुठेतरी काहीतरी बारीकशी अपेक्षा असतेच. एवढं केलं आणि त्यांनी आभार प्रदर्शनामध्ये नावही घेतलं नाही, असं लोकांची तक्रार असते की हो. त्यामुळे
काहीतरी अपेक्षा असते. अहो बाकी कशाला, आपण स्तोत्र म्हटलं, त्या स्तोत्र म्हटल्यानंतर सुद्धा फलश्रुतीमध्ये आपण लग्नार्थी असे व्हावे, लग्न धनार्थी असे व्हावे, धन पुत्रार्थी असे मनोरथ पुत्रदेवनी करावे, बरं पुढे पुत्र विजयी आणि पंडित शतायुषी भाग्यवंत. काय 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 म्हणजे कुठलंच कर्म आपण असं त्या कर्मातून मला काही मिळायला नको आहे अशा प्रकारचं कर्तव्य म्हणून केलं असं होत नाही. त्यामुळे आपली ही व्याख्या दिसते तितकी सोपी नाही आहे. भगवंतांनी 4 अटी ज्या घातलेल्या आहेत त्या अटींचा विचार आपल्याला करायला हवा आहे. आता लक्षात असं येईल की फक्त संतांचं जे कर्म आहे ते या व्याख्येत बसणार आहे. संत जे कर्म करतात त्याला सात्विक कर्म म्हणायला हरकत नाही. न मिळो खावया, न वाढो संतान, परिहा नारायण कृपा करी, असा तुकाराम महाराजांचा अभंग आहे. या ओळीचं वाचन केलं की असं वाटतं नारायणाची कृपा म्हणजे काय. न मिळो खावया, नाही खायला मिळालं तरी चालेल, पुत्र संतान नसलं तरी चालेल, पण तरी नारायण कृपा करी. फक्त नारायणाची कृपा व्हायची म्हणजे काय व्हायचं. एवढी सगळी अशीच प्रापंचिक दुःखच आहे, खायला पण अन्न नाही, आणि तरी देखील नारायणाची कृपा मिळाली पाहिजे असं तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे काय, तर नारायणाची कृपा ही केवळ स्वसाठी नाही, तर मला नाही दिलंच तरी चालेल पण बाकीच्यांना मिळालं पाहिजे, ज्याला त्या जनार्दनाला मिळालं पाहिजे, हे यज्ञकर्म आहे. फार अवघड आहे. आपल्याला सत्वरज तम आपलं वाटलं की अरे वा आम्ही करतो ती सगळी सात्विकच कर्म आहेत. आता आपल्या लक्षात येईल की मी केलं असं तर नाही, अहंकार नाही, अभिमान नाही, काही फलाशा नाही वगैरे सगळं म्हणायला सोपं आहे. मग इथे आपल्याकडे संतांचं कर्म हे सात्विक कर्म कसं, तर तिथे मला काही नाही, जनता जनार्दनाचाच विचार आहे, त्याला यज्ञकर्म म्हणायचं. कोरोनाच्या काळामध्ये सरकारने हॉस्पिटल्स काढलेली होती, पण आपल्या ठाण्यामध्ये घडलेली घटना एक 80 वर्षाच्या गृहस्थांना कोविड झाला म्हणून हॉस्पिटलमध्ये नेलं होतं आणि त्यांच्या पाठोपाठ एक 30 वर्षाचा तरुण आला होता आणि बेडच मिळत नव्हते. त्या 80 वर्षाच्या गृहस्थांनी सांगितलं की याला बेड द्या, मला नको. हे जे आहे ना हे यज्ञकर्म, हे सात्विक कर्म, की आता माझं काय राहिलं आहे, त्याऐवजी या तरुणाला मिळालं आयुष्य तर त्याचा उपयोग आहे, हा विचार अशा प्रसंगी पण येणं, याला यज्ञकर्म म्हणायचं, याला सात्विक कर्म म्हणायचं. समज नारायण असे विश्वी त्याची पूजा करीत जावी असं म्हटलं आहे ना. तर देवाजवळ काय मागायचं आहे, तर देवाजवळ संपत्ती, वैभव, ऐश्वर ह्यातलं काही मागायचं. किती वेळा स्वामीजी गेले आणि प्रत्येक वेळेला काय मागू दे, तर काय दे, तर मला भक्ती दे, वैराग्य दे. मागायला गेले होते त्यातलं काहीच मागितलं नाही. तसं आहे की आपण आपल्या सामर्थ्यानं काय मिळवायचं ते ठीक आहे, ते संपत्ती वैभव हे सगळं मिळवणं वेगळं आणि देवाजवळ मागायचं आहे ते वेगळं आहे. म्हणून मग ते समाधान, ते चित्त स्थिर होणं, अशा गोष्टी आहेत. मन प्रसन्न राहिलं पाहिजे, मनाला समाधान मिळालं पाहिजे. कर्मामध्ये मनाला समाधान मिळालं पाहिजे. केवढी दिसायला साधी असणारी पण किती महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगतात. आणखीन एक शब्द प्रत्यक्ष श्लोकामध्ये आला नाही, पण आपल्याला मनामध्ये येतो की बऱ्याचदा असं होतं की आपण प्रत्येकजण माझ्या परीनं मी केलं असं म्हणतो, यथाशक्ती माझ्या परीनं. तर आपली पर वाढवली पाहिजे. पर वाढवली पाहिजे म्हणजे कसं आहे की आपल्याला आता येणार आहे, आपण तपाचा दानाचा विचार करणार होते, तिथे हा मुद्दा परत येणार आहे. तर आपली शक्ती आपल्याला कळली पाहिजे आणि आपली शक्ती आपल्याला वाढवता पण आली पाहिजे. म्हणजे काय, तर एका ओळीतच आपल्याला लगेच उदाहरण दिलं की कळेल. मेरा घाली मोतीचूर जनी कांदा भाकर. भगवंताला दोघी जणी ह्या भक्त आहेत. संत मीराबाई पण भगवंताची भक्त आहे, मधुरा भक्तीची आहे, आणि जनाबाई पण भगवंताची भक्त आहे. जनाबाई तिच्या परीनं कांदा भाकर देते, पण मीराबाई राजकन्या आहे, ती मोतीचूर देते भगवंताला. असं असलं पाहिजे. मग माझ्या परीनं भगवंताला काय, पण भगवंत मात्र काय करतो, त्याला जनाबाईची कांदा भाकरी पण जितकी गोड लागते तितकाच ह्याला मोतीचूर. तो जनाबाईला काहीतरी कमी मानतोय आणि मीराबाईला, असं मुळीच होत नाही. त्या भगवंताला तुम्ही काय दिलं यापेक्षा त्याच्यामागचा भाव तुमचा काय होता याचा विचार करायचा आहे. भगवंत दोन्हीकडे खुश आहे,
पण आपली पर वाढवली पाहिजे, आपली यथाशक्ती वाढवली पाहिजे. चांगलं काम जिथे चाललेलं आहे तिथे आपल्या यथाशक्ती आपण जे काही देतो ती शक्ती यथा म्हणजे काय आपली वाढती असली पाहिजे. आपल्या आवाक्याच्यापेक्षा अधिक आपल्याला देता आलं पाहिजे असं त्यांना म्हणायचं आहे. हे समजून यज्ञकर्म करायचं. फळाची अपेक्षा तर ठेवायची नाही हे तर झालंच, पण फळाच्या अपेक्षेपेक्षा सुद्धा शास्त्रविधीला धरून कर्तव्य समजून मनाला समाधान मिळणारं असं जे सात्विक कर्म करायचं आहे त्याचा कर्माचा विचार आहे. चारही अटी दिसायला अगदी सोप्या पण कशा अवघड आहेत आपल्याला कळेल. माऊलींच्या ओव्या आपण वाचू म्हणजे आपल्याला आणखीन समजेल. तरी एकू प्रियतमू वाचोनी वाढो नेदी कामू जैसा का मनोधर्मू पतिव्रतेचा. तर पहिल्या ओवीमध्ये जरा आपला अनुभव वेगळा आणि माऊली पण माऊलींच्या मागचा अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे. माऊली असं म्हणतात की जी पतिव्रता स्त्री आहे तिला स्वतःचं मत नाही आहे, तरी एकू प्रियोतमू वाचोनी वाढो नेदी कामो. तिला स्वतःची कामना म्हणजे इच्छा नाहीच आहे. तिला पतीशिवाय दुसरा विषयच नाही आहे. पती वाक्यम प्रमाणम. तर 750 वर्षापूर्वीची ओवी आहे. त्या काही काही गोष्टी आपण इतक्या बदलून टाकलेल्या आहेत की ह्या ओवीतला जो खरा अर्थ आहे तो आपल्यापर्यंत पोचायला जरा अवघड वाटेल आपल्याला. पण ही पतिव्रता कशी आहे तर तिचं जे कर्म आहे त्याला सात्विक म्हणायचं. तिचं काय कर्म आहे, तिला स्वतःचं मत नाही आहे. पतिवाक्यम प्रमाण पतीला जे हवं आहे तेच ती करणं. जैसा का मनोधर्म पतिव्रतेचा. तिचा मनोधर्म काय आहे तर माझं मत नाही, ते काय म्हणतील ते, ह्याला सात्विक कर्म म्हणायचं. आता हे पटणं हीच गोष्ट मुळात अवघड आहे, परंतु माऊली स्पष्ट सांगतात दुसऱ्याचा विचार करायचा आहे ना. पतिव्रता ही स्वतःचा विचारच करत नाही आहे. पतीला काय हवं आहे तोच तिचा धर्म आहे. तिला अन्य दुसरी कामनाच नाही आहे. सात्विक कर्माच्या व्याख्येतली ओवी उदाहरण म्हणून माऊली देतात. तर सात्विक कर्म कशाला म्हणायचं तर जे आपण दुसऱ्यासाठी करतो आहोत. आता आपण जो येणारच आहे पुढे दुसरा ज्याला म्हणतो आहे तो दुसरा म्हणजे कोण आहे तर ते दुसऱ्यासाठी करायचं आहे. तर ते त्या फळाचा काही विचार करायला कधी मिळणारच आहे आपल्याला, त्याचा विचारच करायची आवश्यकता नाही. पण त्यांना काय हवं आहे त्याचा विचार करणं. आणि मग त्याच्यासाठी एक व्यवहारातलं निसर्गातलं उदाहरण देत आहे. नाना सिंधू ते ठाकोनी गंगा पुढारा न करीतची रिगा का आत्मा देखोनी उगा वेदू गेला वेदू ठेला. दोन उदाहरणं दिली. ते म्हणतात की जेव्हा गंगा नदी समुद्राला मिळते, सिंधू ते ठाकोनी गंगा नदी समुद्राला मिळाली की पुढारा न करीची रिगा म्हणजे आणखीन तिचा पुढे काही प्रवेश असतो ते संपते, ती सामावून जाते समुद्रामध्ये. आणखीन पुढे काही तिचा प्रवास नाही, संपतो तिथे. का आत्मा देखोनी उगा वेदू ठेला किंवा आत्मदर्शन झालं, आत्मज्ञान झालं की मग वेद मौन झाला. वेदांचं काम काय आहे आत्मज्ञान करून देणं. आत्मज्ञान संपल्यावर कामच संपलं. गंगा नदी समुद्रात गेली की विषय संपला, मग ती त्याच्यामध्ये मिसळून गेली. आता हे इथे कसं काय लावायचं. गंगा समुद्रात मिळाली आम्हाला कळलं की तिचं वेगळं अस्तित्व नाही, मान्य आहे आम्हाला. किंवा आत्मज्ञानाचा साक्षात्कार झाला की वेद जसा स्तब्ध राहतो मौन राहतो हे पण कळलं. सात्विक कर्म करणाऱ्याला काय लक्षात घेतलं पाहिजे की त्यांनी असं मिसळूनच जायचं आहे. कुठेच त्याला अहंकार बाळगायचा प्रश्नच येत नाही आहे, त्याच्या मिसळून जायचं आहे. आधीच्या ओवीमध्ये जी पतिव्रता सांगितली ना ती त्यांच्या जीवनामध्ये मिसळून गेलेली आहे. तिला तिचं वेगळं अस्तित्व नाही आहे, गंगेला वेगळं अस्तित्व नाही आहे. आता वेदांना वेगळं अस्तित्व नाही, आत्मज्ञान प्राप्त झालं की ते मौनातच गेलेलं आहे. असं पूर्ण त्याच्यात मिसळून जाणं सात्विक कर्म त्याला म्हणायचं की जे ज्याच्यासाठी एक तर दुसऱ्यांसाठी ते करायचं कर्म आहे आणि त्याच्यात मिसळून जाणं. अजून पुढल्या उदाहरणाने आणखीन हा मुद्दा स्पष्ट होईल. तैसे जे आपुला स्वहिती वेचून या चित्तवृत्ती नुरावितीची अहंकृती फळा लावी. ते म्हणतात की आपुल्या स्वहिती म्हणजे आपल्या हितासाठी. आता आपण जे कर्म करतो आहोत ते कर्म करताना आपल्या सगळ्या चित्तवृत्ती तिथे लावायच्या आहेत. अगदी आपण नेहमी म्हणतो ना शब्द वापरतो प्रयत्नांची पराकाष्ठा करून कर्म करायचं आहे, कसं तरी करायचं नाहीच आहे. त्यामुळे आपल्या कल्याणाचा विचार करून सगळ्या चित्तवृत्ती तिथे खर्च करून आपण ते कर्म करायचं आहे. आणि अशा सगळ्या चित्तवृत्ती वेचून मनापासून सगळं कर्म करून सुद्धा
नुरवितीसी अहंकृती, अहंकार बाळगायचा नाही, त्याला सात्विक कर्म म्हणायचं. म्हणजे झालं तर झालं, केलं तर केलं, जमेल तेवढंच केलं, असे शब्द नाहीच आहेत. पूर्ण चित्तवृत्ती अगदी अर्पण करून कर्म करायचं आहे आणि ते त्या कर्मामध्ये जरा देखील कुठे अहंकाराचा अहंकृती फळालागी नुरविती, कुठेच ती उरणार नाही, अशाला सात्विक कर्म म्हणायचं. म्हणजे कर्म करणं आणि अगदी काळजीपूर्वक काटेकोरपणानं करणं एवढंच त्याला माहिती आहे. केवळ आपलंच हित नाही, म्हणजे फलाशा धरायचीच नाही, त्यामुळे हिताचा प्रश्नच नाही आहे. आपला अहंकार नाहीच आहे. कर्तव्याने आपलं कर्तव्य कर्म प्रामाणिकपणानं करणं एवढंच आहे. माऊली उदाहरण देतात, पातले या झाडाचे मुळं, मागू ते सर्व नेण्याची जळं, जिराले का केवळ तयाचाची अंगी. किती बारकाईचं निरीक्षण आहे. अहो ते म्हणतात की झाडाच्या मुळाशी आपण पाणी घातलं, त्या मुळाला ते पाणी लागलं. आता हे मुळं जेव्हा झाडाचं पाणी शोषून घेतात, ते परत मागे नाही नेत, ते झाडाकडेच नेतात आणि झाडाकडे नेतात, त्यांच्या अंगामध्ये जिरून त्याची वृद्धी कशी होईल असा प्रयत्न करतात. पाण्याचं कामच ते आहे. आता अगदी सरळ सरळ आहे की एक तर आपण झाडाच्या मुळाशी पाणी घालतो, ते जमिनीत मुरत आहे, ते त्या मुळांमध्ये गेलं आहे आणि ते मुळं त्या सगळ्या झाडाला ते पाणी पुरवत आहेत. हे त्यांचं कामच ते आहे. जीवन देणं हेच त्यांचं काम आहे. हे जे आहे ना, हे सात्विक काम आहे. याच्यात काय, त्या मुळांना काही नाही आहे. त्या मुळांनी संपूर्ण झाडाला पाणी पुरवायचं आहे. त्यांचं काम काय आहे ते आहे आणि ते प्रामाणिकपणे करत आहेत. त्याच्यात त्यांना काही स्वतःला मिळवायचं दिसतसुद्धा नाही. तर ते बिचारी वरच्या वृक्षाला एवढं फळं फुलं सावली सगळं आहे, त्या मुळांना कोणी विचारत आहे का, मुळं दिसत आहेत का? पण त्या मुळांमुळे हे सगळं घडतं आहे. तैसे मने देही यजन निश्चयाचे ठाई, हारपोली जे काही वांछितीना. तसं आपल्या मनाने देहाने, मनापासून करायचं आहे, शरीराने म्हणजे देहाने पण करायचं, देहाने पण कष्ट घ्यायचे. असं मनाने देहाने निश्चयाने जे काम केलेलं आहे, यजन निश्चयाचा ठाई, हारपोनी जे काही वांछितीला, काहीच वांछा नाही, काही इच्छा नाही आहे, आणि असं जे देहाने मनाने प्रामाणिकपणे निश्चयाने निष्ठेने असं जे काम निमग्न होऊन केलेलं आहे, त्याला सात्विक कर्म म्हणायचं. म्हणजे कुठली अपेक्षा तर नाहीच, पण आपल्या कर्तव्य कर्मामध्ये निमग्न होणं, आपल्या देहाचा विचार नाही, आपल्या मनाचा विचार नाही, आपल्या कष्टांचा विचार, आणि अशा पद्धतीने केलेलं कर्म जे आहे ते सात्विक कर्म आहे. तीही फळ वांछा त्यागी, स्वधर्मा वाचून विरागी, की जे जो यज्ञ सर्वांशी अलंकृतो. आता म्हणतात तेही म्हणजे खरं तर कुठल्या प्रकारचे केवळ एक काय म्हणायचं कर्तव्य, स्वधर्म, अन्य कुठलीच इच्छा नाही, अशा एकदा अगदी वैराग्य वृत्तीनं जो यज्ञ असतो त्याला सालंकृत किंवा काय यथासांग कर्म असं म्हणायला पाहिजे. की जो यज्ञ सर्वांगी अलंकृत, अलंकृत झाला आहे म्हणजे काय, सालंकृत याचा अर्थ काय तर यथासांग, सर्वार्थाने यथासांग, सर्वांगाने यथासांग असं ते कर्म झालेलं आहे. आणि हे जे चारही मुद्दे जे दिलेले आहेत त्या चारही मुद्द्यांचा विचार ज्या कर्मामध्ये झाला आहे त्याला सात्विक कर्म म्हणायचं. थोड्याशा आपण 175 पर्यंतच्या जो ओव्यांचा विचार केला ना, आता आपण उदाहरणं पण सगळी पाहिली, 171 ते 176, त्या ओव्यांना आपल्याला कळलं. उदाहरणं दिली तेव्हा त्यावेळेला पटतात, पण आपल्याला विचार करत होती. पतिव्रतेला काय तेच आहे की पतिवाक्यम प्रमाणम कळलं आपल्याला. गंगासागराला मिळाली, तिची धाव तिथे संपली, कळलं आपल्याला. आत्मतत्व आपल्याला समजलं, त्यामुळे वेदांचं पण सांगणं संपलं, तेही आपल्याला कळलं. आता हे जे आहे पत्नीचं कर्म, त्याला सात्विक म्हटलं. आता ह्याच्यात तिचं काही आहे का हो? काहीच नाही. पतिवाक्यम प्रमाणम, त्याला काय हवं याचाच विचार करायचा आहे. त्यात तिला आनंद आहे. सारखे ते चारही गोष्टी लावून बघायला पाहिजेत, तर आपल्याला कळेल. गंगेचं जे आहे ते सात्विक कर्म, ती मिसळून गेली आहे त्याच्यात, स्वतःचं अस्तित्व ठेवलं नाही आहे. वेदांचं काय ज्ञान देणं हे त्यांचं सात्विक कर्म झालं. मग त्यांनी आत्मज्ञान झालं की काहीच उरत नाही, मग काहीच त्याची आवश्यकता नाही. म्हणजे स्वतःच्या बरं पुन्हा असं आहे की सगळ्या आपल्या हितवृत्ती खर्च करायच्या. आता देह मनाने सगळं खर्च करायचं, अगदी कष्ट करायचे, प्रयत्न सगळे करायचे, जलाही करते पण आपल्याकडे घ्यायचा नाही, फळाची इच्छा धरायची नाही. आता
झाडाचं उदाहरण मुळाशी घातलेलं पाणी, ते पाणी मागं येत नाही, वरती झाडाला सगळीकडे लागतं. तसं देहाने मनाने अशा प्रकारची कर्म करायची आणि तेव्हा त्याला सात्विक कर्म म्हणायचे. इतकी आणि पुन्हा ते प्रेमाने निष्ठेने असं जर केलं तर त्या कर्माला सात्विक कर्म कर्तव्य बुद्धीनं केलेलं आहे. मला वाटतं आता ह्या दिसायला 5-6 ओव्या, पण आपल्याला सात्विक कर्म कशाला म्हणायचं ते कळेल. पण माऊलींना असं वाटलं की अर्जुनाला कळलं असं की आपल्याला सगळ्यांना कळलं आहे की, म्हणून आणखी उदाहरणं देतात. परी आरिसा आपण पे डोळा जैसे घेपे, का तळहातीचे दीपे रत्न पाहिले. 2 दृष्टांत दिले. पहिल्या दृष्टांतात म्हणतात की आपण आरशासमोर उभे राहिलो तर आपल्याला आपलंच प्रतिबिंब दिसतं. म्हणजे आपलंच रूप आपल्याला आरशात दिसतं, आपल्या डोळ्यांना आपलं रूप दिसतं. ठीक आहे, आता हा अनुभव आहे आपला, त्यामुळे आपल्याला मान्य आहे. तळहातीचे दीपे रत्न पाहिजे. आपल्या हातात दिवा असेल तर रत्न पण आपल्याला दिसेल, काही मौल्यवान रत्न तिथे असेल तर ते दिसेल. आता म्हणजे काय, पुढली ओवी वाचूया, म्हणजे ही 2 दाखले कशाचे दिलेत कळेल. नाना उदिते दिवा करे, गमाचा मार्गो दिठी भरे, तैसा वेद निर्धारे देखोनिया. मग तिसरं उदाहरण दिलं की उदिते दिवाकर, म्हणजे सूर्योदय झाल्यावर, दिवाकर उदिते, सूर्योदय झाल्यानंतर काय होतं तर रस्ता दिसतो, जिथे कुठे जायचं आहे. तिथला रस्ता दिसतो. तिन्ही गोष्टी आपल्याला कळल्या की खरंच आरशामध्ये आपलं प्रतिबिंब जसे आहोत तसं दिसतं, मान्य आहे आपल्याला. दिवा आपल्या हातात असेल तर मौल्यवान असणारी ती गोष्ट पण आपल्याला, समजा रत्न असेल तर दिव्यानी दिसतं, किंवा सूर्य उगवल्यावर आपल्याला जिथे कुठे जायचं आहे तो रस्ता पण दिसतो. तसं वेद निर्धारे देखून या, तसं वेदाद्येचा निर्णय पाहून काय, तर आता जे आपल्याला पुढल्या ओव्यांमध्ये यज्ञाचा त्या काळी असणारा जो काही यज्ञविधी होता, त्याच्यामध्ये लागणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी होत्या त्याचा पण उल्लेख माऊलीने केला आहे. आपण त्याचा अर्थ घेताना काय करायचं की जे की आपण सत्कर्माबद्दल म्हणतो आहोत, सात्विक कर्माबद्दल म्हणतो आहोत, त्या सात्विक कर्माला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी. पण आपण ओव्यांचा अभ्यास करणार असल्यामुळे त्या ओव्यांचा पण विचार करू. मग तरी सांगितलं की वेदात सांगितलेल्या मार्गावर विश्वास ठेवायचा, शास्त्रात सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा आणि त्याच्या साह्यानं निश्चय करायचा. वेदांचा निर्णय म्हणजे काय, तर जे स्पष्ट आहे, थोडक्यात काय की आरशामध्ये आहे तेच बरोबर आहे, सूर्य उगवला की मार्ग दिसतो आहे, दिवा हातात असला की वस्तू दिसते आहे, इतकं आपण त्याच्यावरती विश्वास ठेवायचा. कशावर, पुढे आता जे की यज्ञाचा विधी येणार, यज्ञाचा विधी यज्ञाचा विचार येणार आहे त्याच्यावर संशय घ्यायचं काही कारण नाही आहे. त्याचा विचार, ते कुंडे मंडप वेदी आणि काही संभार समृद्धी, ते मिळवणी जैसे विधी आपण पाकेली. कुंड, मंडप, वेदी, त्या यज्ञाला लागणारी सगळी सामग्री, त्याच्यासाठी बरंच ती मिळवणी केली, म्हणजे सगळ्या सामग्रीची मिळवणी केली. ठीक आहे, आता ही जी काही मिळवणी केली ती त्यांनी म्हटलं विधी आपण केली. विधी म्हणजे शास्त्र किंवा वेद, किंवा आपण आता म्हणूया की ब्रह्मदेव यांनीच जणू काही केले. म्हणजे अगदी खरं त्याच्यातला अर्थ की इतकी सगळी योजना पूर्ण केलेली आहे की काही न्यूनच राहत नाही, काही त्रुटीच राहत नाही. अशी सगळी, जेव्हा ज्याला सत्कर्म म्हणतो आहे, ज्याला सात्विक कर्म म्हणतो आहे, त्या कर्मामध्ये कुठली उणीव राहत नाही. जणू काही विधिवत, म्हणजे भगवंतानीच ते सगळं केलेलं आहे अशी ती यज्ञाची. आणि मग त्याच्यातून स्वाभाविकच ज्या कारणासाठी यज्ञ केलेलं आहे ते कर्म नक्कीच पूर्ण होणार असतं. पण तो यज्ञविधी कसा, तर जणू काही तो भगवंतानीच तयारी केलेला आहे असं दिसतं आहे. सकळावयव उचिते, लेणी पातळी जैसी अंगाते, तैसे पदार्थ जेथीचे तेथे विनियोगिनी. ते म्हणतात की जसं सकलावयव, आपले सगळे अवयव जे आहेत ना, ते समजा योग्य ठिकाणी योग्य दागिना, त्या अवयवाला, देहाच्या अवयवाला यथायोग्य दागिन्याने शृंगार केला, तसं यज्ञाची सगळी तयारी झाली. आता खरं माऊलींना काय बिचारायला माहिती की हल्ली इतक्या दागिन्यांची विविधता आलेली आहे की बांगडी कुठली आणि रिंग कुठली कळूच नाही, कळणारच नाही. किंवा अगदी गळाबंदपासून पार लांबपर्यंत असे किती किती दागिने घातले जातात. पण माऊलींनी शब्द वापरले, देहाच्या अवयवांना यथायोग्य दागिन्याने
तुमच्या मनाला वाटेल असं नाही, तर यथायोग्य दागिन्यांनीच असं शृंगारावं. काय चांगलं दिसेल, काय योग्य दिसेल असं करावं. तशी योग्यता सगळी ही यज्ञाची सामग्री, यज्ञाची तयारी मांडलेली असते. काहीच उणीव नाही, काहीच त्रुटी नाही, काहीच न्यून नाही. आपल्याकडे शब्द आहे ना, काडीचीही कमतरता नाही. एखादा समारंभ आहे, पाहुणे बोलावलेले असतात आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन असतं आणि मग ती मेणबत्ती, काड्यापेटी इतकं कशाला, ती समईची वाट पुढे करण्यासाठी काडी, उदबत्तीची ती पण लागते आणि त्याच्यातून विषय शब्द निघाले की काडीची पण कमतरता राहता कामा नये. घरामध्ये एखादं लग्न कार्य असलं की आपण किती तयारी करतो, काही कमतरता, आलेल्या पाहुण्यांचं सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. आपली वधूची बाजू असेल तर वधाकडनं येणाऱ्या सगळ्या माणसांचं नीटनेटकं झालं पाहिजे. अशा प्रकारचं जे आपण सगळं करतो, तसं त्यांनी इथे म्हटलं की सकळावयव उचिते लेडी पातळी जैसी अंगाते. आपल्याला कळतं ना की किती छान ना, योग्य समारंभाला योग्य पद्धतीचे दागिने आणि वस्त्रालंकार घातले की आपण म्हणतो अरे वा, छान हा, समारंभाला योग्य तिचं केलं. तैसे पदार्थ जेथीचे तेथे, जिथल्या तिथे योग्य पद्धतीने विनियोगुनी असं जेव्हा केलेलं असतं त्याला म्हणायचं सात्विक कर्म. कार्यवानू बहुती बोली, जैसी सर्वाभरणी भरली, ते यज्ञविद्याची रूप आली यजनविषयी. पुढे म्हणतात कार्यवानू बहुती. आता आणखीन काय वर्णन करू? सात्विक कर्माचं वर्णन मी केलं, आणखीन काय वर्णन करू? यज्ञाच्या निमित्तानं, या सात्विक कर्माच्या निमित्तानं सगळ्या यज्ञाला लागणारं जे साहित्य आहे त्याच्या सकट तो सगळं, ती यज्ञविद्याच, यज्ञाबद्दलचे सगळं ज्ञान आहे ते जणू काही सगळं तिथे ते अवतरलेलं आहे असं वाटेल. म्हणजे प्रत्येक कामच अत्यंत चोख, अत्यंत नीटनेटकं असं जे असतं त्याला हल्ली हल्लीच्या भाषेत सिक्स सिग्मा, की काही कुठली शोधून सुद्धा सुख सापडणार नाही, शोधून सवड सापडणार नाही, अशा प्रकारचं जे असतं ते सात्विक करणं. तैसा सांगो पांगू निपचे जो यागू, नुठवून या लागू महत्त्वाचा. अशा प्रकारे विशिष्ट हेतू न बाळगता जो यथासांग यज्ञ केला जातो त्याला हे अशा प्रकारचा हे म्हणतात, काय सात्विक यज्ञ म्हणतात. याच्यासाठी आपल्याला एक आणखीन माऊली ओवी देतात. ती म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल की अरे, आपल्या हे मनात पण कधी आलं नाही. ते म्हणतात प्रतिपाळू तरी पाटाचा, प्रतिपाळू तरी पाटाचा, झाडी की जे तुळशीचा. तुळशीचं रोप आपल्या प्रत्येकाच्या घरात असतं, असावं असं प्रत्येकाची इच्छा असते. आणि आता त्या तुळशीला लागणारं पाणी, जरा 2 दिवस गावाला जायचं असेल तरी आपल्याला व्यवस्था करावी लागते. असं सगळं जे असतं त्या प्रतिपाळू सांभाळ करतात. आता त्या तुळशीचा माऊली विचार करून आपल्याला सांगतात की एवढा आपण प्रतिपाळ तिचा करतो, इतका तिचा सांभाळ करतो, परी फळा फुला छायेचा आश्रय नाही. पण या तुळशीकडे फळ नाही, फूल नाही, सावली नाही, तरीही तिचा आपण प्रतिपाळ करतो. यातलं काहीही आपल्याला मिळणार नाही. कशी फलाशा ठेवायची नाही आणि काळजी मात्र घ्यायची, त्याच्यासाठी ते आपल्याला किती सुंदर उदाहरण देत आहेत की सगळी तिची काळजी घ्यायची, प्रतिपाळ करायचं, सुरक्षित तिला संरक्षित ठेवायचं. अगदी आपल्याकडे तर अलीकडे आपण छोट्या कुंडीत ठेवतो तर आपल्याला दिवसातून 2 वेळा सुद्धा पाणी घालावं लागतं, कारण खाली पाणी सांडता कामा नये, तर काळजी घ्यावी लागते. मग 2 वेळा पाणी घालायला लागतं. असं सगळं आपण तिचा प्रतिपाळ, तिचा सांभाळ करतो, लक्षात घेतो. आणि पाहायला गेलं तर त्या तुळशीकडून काहीच मिळणार नाही आहे, फूल नाही, फळ, असं आपलं कर्म असलं पाहिजे. मिळणार काहीच नाही तरी देखील प्रतिपाळ करायचा, ते कर्म चोखून बजावायचं असा विचार. किंबहुना फळाशे वीण ऐसे या निगुती निर्माण, होय तो यागो जाणं सात्विक होगा. असं काहीही फळ मिळणार नाही आहे अशी दक्षता, म्हणजे असं मनाशी ठरवून यज्ञ केला जातो त्याला सात्विक यज्ञ, त्याला सात्विक कर्म म्हणायचं. इतका छान सत्कर्माचा विचार माऊलीने आपल्याला सांगितला. दिसायला सोपा, शास्त्राने सांगितलेलं, आपण कर्तव्य समजून केलेलं, निरपेक्ष बुद्धीने केलेलं, फळाशाची इच्छा न ठेवून केलेलं आणि आनंद समाधान मिळणारं असं सात्विक कर्म. आता असं म्हणूया आपण की
म्हणजे अगदी सोपी आता सद्यस्थितीमध्ये जर आपण हीच सात्विक कर्माची व्याख्या लावायचं म्हटलं तर आपण म्हणू की सर्वांनी, सर्वांसाठी, सगळ्यांच्या हितासाठी केलेलं जे कर्म आहे त्याला सात्विक कर्म म्हणायचं. म्हणून आपण झाडं लावणं किंवा पाणी अडवा वगैरेच्या काही गोष्टी असतात, पाणी जपून वापरणं, आपण आपलं घर जसं स्वच्छ ठेवतो तसं असं म्हणतं बाहेरचा परिसर पण आपल्यामुळे खराब होणार नाही आणि आपण स्वच्छ करू अशा प्रकारचा विचार करणं, इतक्या सगळ्या गोष्टीसुद्धा या सात्विक कर्मामध्ये मोडतील. आता खरं तर ह्या 184 म्हणजे मगाशी जसं म्हटलं ना तसं आपल्याला ती उदाहरणं वाचता वाचता असं वाटलं की अरे कळतं आहे, पण इतका सात्विक कर्माचा अर्थ खोल असेल तर आम्ही काही सात्विक कर्म करतच नाही आहोत. आम्हाला उगाचच असं वाटतं की आम्ही अगदी सात्विक कर्म करणार आहे. तर आपल्याच डोळ्यांनी आपलं स्वरूप आरशात पाहायचं हे पटलं, आपल्याला कळलं की आपलं जे जे आहे तसंच दिसणार किंवा हातातल्या दिव्यानी जे काही रत्न आहे ते दिसणार, सूर्यप्रकाशामध्ये रस्ता दिसणार. तसं आपला जो कर्ममार्ग आहे, वेदवाक्य शास्त्र आपल्याला इतक्या इतक्या स्पष्टपणाने सांगत आहे, त्याला आपल्याला सात्विक कर्म म्हणायला पाहिजे. मगाशी जो आपण विचार केला की आपण मन मानेल तसं वागतोय आणि शास्त्राचा विचार, वेदात काय सांगितलं आहे, शास्त्रात काय विचार, आम्ही शास्त्र जाणत नाही, आम्हाला वेद माहिती नाही असं म्हणून दुर्लक्ष करतोय, तर तसं नाही. तर या सगळ्या गोष्टींमध्ये प्रथा काय आहे, शास्त्र काय सांगतं, मोठी माणसं काय सांगतायत असा विचार सात्विक कर्म करण्यामध्ये करायला पाहिजे. आणि पुढे सुद्धा 179 ते 184 ओव्यांमध्ये तिची सगळी यज्ञाची तयारी, आत्ता म्हटलं तसं काही कमतरता नाही वगैरे आपण म्हटलं आहे. तर प्रत्यक्ष यज्ञविधी म्हणजे ती यज्ञविद्याच प्रगट झाली असं माऊली वर्णन करतात. इतकं इतकं सगळी जय्यत तयारी पाहिजे की त्या यज्ञ जणू काही ब्रह्मदेवानीच सगळी तयारी इथे केलेली आहे असं सगळं पाहिजे. उदाहरण पण छान दिलेलं आहे. प्रत्येक दारात तुळस असते, त्या तुळशीची आपण कशी काळजी घेतो आणि काही असतो का हेतू, उलट ती बिचारी जरा कोमेजली किंवा हे झाली तर आपल्याला वाईट वाटतं की का बी माझ्याकडे तुळसच नाही राहत असं आपल्याला वाईट वाटतं. इतकं आपण त्याची काळजी घेतो. असं फलाशा न ठेवता केलेलं कर्म याला सात्विक कर्म म्हणायचं. माऊलींची दृष्टी, माऊलींची उदाहरणं, माऊलींचे दृष्टांत हा सगळा पाहिला की आपल्याला सात्विक कर्म म्हणजे नेमकं काय आहे ते कळलं. पुढल्या श्लोकामध्ये लगेच त्यांनी राजस याचा विचार केला. ते म्हणतात अभिसंधाय तू फलम दंभार्थमपि चैवयात इज्जते भरतश्रेष्ठ तम यज्ञम विद्धी राजस. म्हणजे काय तर अर्जुना, भरतश्रेष्ठ म्हणताय त्याला, अर्जुना केवळ दंभार्थ म्हणजे केवळ दांभिकपणा, फल दाखवणं नुसतं, दांभिकपणा म्हणजे खरं काही नाही, नुसतं दाखवायचं, देखावा. अभिसंधाय तू फलम म्हणजे काहीतरी फलप्राप्ती ते हे हवंय म्हणून केलेलं कर्म. यत इज्जते जे केलं जातं, तम यज्ञम त्या यज्ञाला राजस यज्ञ म्हणायचं. आता हे आपल्याला सहज कळणारी व्याख्या याच्यात की फार अगदी मुद्दे सांगितले नाही आहेत. अगदी दोनच गोष्टी आहेत की नुसता देखावा असतो, खोटेपणा, दांभिकपणा असतो. आपल्याला कळतं राजस यज्ञामध्ये दांभिकपणा म्हणजे आपल्याकडल्या तर सगळे सणवार आमच्या या मंत्रिमंडळाने पक्षाने हातात घेतलेत ना, ते सगळ्याचं जे काही करतात ते नुसता देखावा असतो. काही तिथे बागे श्रद्धा नाही, काही नाही, काही नाही, अशाच प्रकारचे कार्यक्रम दिसतात. त्यामुळे ते सगळे जे आहेत ते राजस सहकर्मामध्ये येतात. आणि काहीतरी विशिष्ट फलप्राप्ती होईल, लोकांनी मतं द्यावी ह्यासाठी केलेलं असतं, विशिष्ट फल प्राप्त व्हावं म्हणून केलं जातं. तर त्या यज्ञाला राजस यज्ञ म्हणतात हे आपल्याला सहज कळेल. अगदी असतं, पण अभ्यास करायचा नाही आणि मग पास झालो की 70 अशाला असं काही घडू शकत नाही. त्यामुळे पण सामान्य माणसाला असं वाटतं की माझं अमुक एक गोष्ट व्हावी, मग मी अमुक एक भगवंता करेन, अशा प्रकारच्या जे सगळे असतात त्याला राजस कर्म असं म्हणावं. आता याच्यात आपल्या लक्षात येईलच की मगाच्या सात्विक यज्ञामध्ये आपण इतरांचा विचार केला, राजस यज्ञामध्ये स्वतःचा विचार केला आहे. माझं असं झालं तर हे करायचं, हे केलं म्हणून माझं असं होऊ दे, अशा प्रकारची जी भूमिका असते ती सगळी स्वतःसाठी, स्वतःपुरतं स्वार्थ आहेच त्याच्यामध्ये. म्हणजे समाजासाठी करायचं असेल, जसं आपण म्हणतो ना की
काहीतरी नैसर्गिक आपत्ती आली की आपण सगळ्यांना आव्हान करतो. आता तसं गेले 2-4 दिवस आपल्याला कोणी सांगतं की 14वा अध्याय म्हणा किंवा आता काय अधिक महिना आला आहे तर अधिक महिन्यामध्ये अधिकस्य अधिकं फलम म्हणून ती अधिक महिन्यामध्ये अमुक-अमुक करा. तर हे सगळं देशासाठी, समाजासाठी, सर्वांच्या सुखासाठी असं करणं आलं की ते सात्विक ह्याच्यात आलं. पण माझ्यासाठी आलं, मला मला ह्याच्यातून काय मिळेल असा विचार आला की मग ते राजस कर्म झालं, असं आहे. अगदीच टोकाचं झालं तर मला नाही मिळालं तर नाही मिळालं, पण दुसऱ्याला नाही मिळता कामा अशा प्रकारच्या तामसाकडे नाही आपल्याला जायचं आहे. पण राजस कर्मामध्ये मला मिळावं अशी अपेक्षा आहे. मिळायलाच हवं असं नेमकं कर्म करण्यामागच्या भूमिका असते. नाही मिळालं तर त्याचं दुःखही होतं, त्यामुळे स्वाभाविकच आहे. हे राजस कर्माचं महत्त्वाचं लक्षण आहे आणि दंभार्थ हे दुसरं लक्षण आहे. धर्मकार्यामध्ये सुद्धा जरी विचार करायचा झाला तरी असा खोटा मोठेपणा, खोटा दांभिकपणा येतो. तसा त्याला राजस म्हटलं पाहिजे. किंवा लोकांच्या पैशानी सार्वजनिक समारंभ जे केले जातात, उत्सव साजरे केले जातात, त्यात आपला फायदा बघायचा. असं असणारं हे पण राजस कर्म आहे. स्वतःच्या पैशानी कार्यक्रम करायचे, प्रसिद्धी मिळावी म्हणून करायचे, आपलं नाव होईल यशस्वी करायचं, हे सगळी राजस कर्मामध्ये येतात. म्हणजे आपल्या संपत्तीचा डामडौल करायचा, ते राजस कर्मामध्ये येतं. माऊलींच्या ओव्या आज आपल्या होतील असं नाही, पण राजस कर्म कशाला म्हणायचं हे आपल्याला कळेल. किंवा जसं हल्ली असतं ना की विवाहामध्ये ते बिचारे गुरुजी म्हणत असणारे मंत्र ह्याच्यापेक्षा सुद्धा तो कॅमेरामन हा जो असतो ना तो महत्त्वाचा असतो. कारण त्याला ते सगळे फोटो काढायचे असतात. म्हणजे काही वेळा आपण काही विवाहामध्ये गुरुजी रागवताना पाहिलेलं आहे. किंवा इथे जो कार्यक्रम तुम्हाला हे सगळं जे आहे ना म्हणजे सोहळे राहतात. त्याच्यामागचं जे खरं कारण आहे ते राहून जातं. या असल्या कार्यक्रमामध्ये काही शास्त्र, प्रथा, शास्त्रविधी वगैरे, वगैरे शिकायचं. त्या मंडळींना त्यामध्ये काही जाण नसते आणि काही जाणून घेण्याचं पण नसतं. असं जे आपल्याला दिसतं ना ते सगळं राजस कर्मामध्ये मोडतं. म्हणजे ती विमानामध्ये कशी ती एअर होस्टेस येते ना, तिला असं हसूनच नमस्कार करावा लागतो. ते काय तुमच्याशी परिचय आहे, नाही, काय ते काही नाही. ते खोटं हसणं असतं, पण तसं ते करावं लागतं. ते जे आहे ना, तिच्या तो नोकरीतला एक भाग असतो. त्यामुळे ते सगळं आहे ना, ते राजस आहे. कारण तिला पगार मिळायचा असतो. ह्या कामाचे पैसे मिळायचे असतात तिला, त्यामुळे ते तसं करावंच लागतं. हे जे आहे प्रसिद्धीसाठी, पैशासाठी करणाऱ्या गोष्टी माऊली आपल्याला सांगतायत, की हे सगळं राजस कर्म आहे. त्या माऊलींच्या राजस कर्माच्या ओव्या आपण पुढल्या वेळेला बघूया. आज इथेच थांबूया. धन्यवाद.